Okay, in last lecture we covered practical number 21 and 22. Now this practical is a combination of practical number 23, 24 and 25. Okay, this is practical number 23, 24 and 25 from Java programming language. Here we will see what is the use of try, catch and finally block in the program. तर आपण यामध्ये काय बघणार आहोत की ट्राय कॅच फायनली ब्लॉकचं एक्झिक्युशन कसं होतं, कशामध्ये, तर एरर अँड एक्सेप्शन हँडलिंगमध्ये ट्राय आणि कॅचचा यूज काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो त्यांनी एरर्स ची डिफिनेशन दिलेली आहे. एरर्स आर द मिस्टेक्स दॅट कॅन मेक ए प्रोग्राम गो रॉंग. एरर मे produce a wrong result or abruptly terminates the execution of the program or may cause the system to crash. मग एररचे टाइप्स दिलेत, कंपाइल टाइम एरर अँड रन टाइम एरर. Then here exception handling task. Exception means what? It is not error, it is type of exception. Means what? If you declare array, right here I declare one array integer a of 5, means what? This array contains only 5 elements. If I want to store sixth element in the array, it is not possible, right? So it is called as exception. Okay, we can handle the exceptions but we cannot handle errors in the program. Errors can terminate our program execution. एरर काय करतात, आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन टर्मिनेट करतात. बट एक्सेप्शन ऑकर होत असेल तर आपण त्या एक्सेप्शनला हँडल करू शकतो. मग एक्सेप्शनचे दोन टाईप आहेत, चेक्ड एक्सेप्शन अँड अनचेक्ड एक्सेप्शन. अनचेक्ड एक्सेप्शन. आता हे एक्सेप्शन कसे हँडल करायचे, तर एक्सेप्शन ज्या पोझिशनला येतंय ती पोझिशन अगोदर चेक करायचे, कोणत्या पोझिशनला एक्सेप्शन ऑकर होतोय. इन्फॉर्म दॅट एन एरर हॅज ऑकर्ड. तुम्ही थ्रो क्लॉजचा यूज करू शकता एरर थ्रो करण्यासाठी. रिसीव द एरर इन्फॉर्मेशन. आता ते एरर जे आहे म्हणजेच एक्सेप्शन जे ऑकर होणार आहे तर त्या कंडिशनला म्हणतात, एरर जिथे ऑकर होतो त्या कंडिशनला म्हणतात एक्सेप्शन जावामध्ये. तर ते हँडल करण्यासाठी आपल्याला त्याचा ॲप्रोप्राइट कॅच ब्लॉक यूज करावा लागेल आणि त्या कॅच ब्लॉकमध्ये आपल्याला काय करायचंय ते हँडल करावं लागेल, त्याचा कोड आपल्याला लिहावा लागेल. तर एक्सेप्शनचे खूप सारे इथे टाइप्स दिलेले आहेत. फर्स्ट वन इज अरिथमॅटिक एक्सेप्शन. तर हे सगळे इनबिल्ट क्लासेस आहेत. ओके, एक्सेप्शन हा त्यांचा मेन क्लास आहे. ओके, एक्सेप्शन आणि त्याचे हे सब क्लास आहेत. अरिथमॅटिक एक्सेप्शन, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन, हे एवढं मोठं त्या क्लासचं नाव आहे. ॲरे स्टोअर एक्सेप्शन, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. तर हा क्लास आयओ पॅकेजमध्ये आहे. फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन, IOE एक्सेप्शन, नल पॉइंटर एक्सेप्शन आणि त्या एक्सेप्शन कधी ऑकर होतात त्याचे इथे रिझन दिलेले आहेत, तुम्ही हे नंतर वाचू शकता. ओके, तर आपल्याला आता अरिथमॅटिक एक्सेप्शन कधी ऑकर होतोय, कॉज बाय मॅथ एरर सच ॲज डिव्हिजन बाय 0. ओके, तर चेक एक्सेप्शन आणि अनचेक एक्सेप्शन हे एक्सेप्शनचे दोन टाइप्स आहेत. चेक एक्सेप्शन म्हणजे काय, चेक एक्सेप्शन्स आर एक्सप्लिसिटली हँडल इन द कोड इटसेल्फ using try catch block. These are extended from java.lang exception class. तर चेक एक्सेप्शन हे कुणाचे सब क्लासेस आहेत, एक्सेप्शन क्लासचे सब क्लास आहेत. ओके, चेक एक्सेप्शन तुम्ही हँडल करू शकता बाय युजिंग ट्राय कॅच ब्लॉकने. आणि अनचेक एक्सेप्शन काय आहे, अनचेक एक्सेप्शन्स आर नॉट नेसेसरली हँडल इन द प्रोग्राम कोड, इन्स्टेड JVM हँडल सच एक्सेप्शन. म्हणजे मेमरी रिलेटेड एरर असतील, सिस्टीम क्रॅश एरर असतील, दॅट आर अंडर अनचेक एक्सेप्शन, ते आपल्याला ट्राय कॅचने सॉल्व्ह करता येत नाही, तर त्याच्यासाठी JVM हँडल करतो त्याला. तर आपल्याला एक्झिक्यूट करायचे प्रोग्राम चेक एक्सेप्शनवर. चेक एक्सेप्शन कुणाचे सब क्लास आहेत, एक्सेप्शन क्लासचे. एक्सेप्शन क्लास कुठे प्रीडिफाईन आहे, java.lang पॅकेजमध्ये, हे लक्षात ठेवा. आता एक्सेप्शन कसं हँडल करायचं, तर त्याच्यासाठी दोन ब्लॉक यूज केले जातात, ट्राय आणि कॅच.
ट्रायचा यूज काय? ट्राय इज यूज फॉर अ ब्लॉक ऑफ कोड दॅट कॉजेस अन एरर कंडिशन अँड थ्रो अन एक्सेप्शन. कॅच काय करतो? ए कीवर्ड कॅच इज यूज फॉर ए block of code that catches the exception thrown by the try block and handles it properly. हे बघा, ट्राय मध्ये जिथे एक्सेप्शन येतंय तो कोड पुट करायचा आहे आणि त्याला काय हँडल करायचं म्हणजे त्याच्या ते एक्सेप्शन ऑकर झाल्यानंतर काय कोड एक्झिक्यूट करायचा आहे ते कॅच ब्लॉक मध्ये सांगायचं आपल्याला. तर इथे त्याचा सिंटॅक्स दिलेला आहे ट्राय आणि कॅचचा, तर ते आपण बघणार आहोत. तर कॅच ब्लॉक मध्ये एक्सेप्शन क्लासचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे रेफरन्स कॅच करण्यासाठी. आणि अजून एक ब्लॉक असतो फायनली ब्लॉक. म्हणजे ट्राय कॅच जर एक्झिक्यूट नाही झाला, एक्सेप्शन हँडल जरी नसेल झालं किंवा एक्सेप्शन ऑकर नाही झालं, तरी सुद्धा एखादा कोड तुम्हाला एक्झिक्यूट करायचाच असेल, एक्सेप्शन ऑकर झालं तरी आणि नाही झालं तरी, तर तुम्ही तो कोड फायनली ब्लॉकमध्ये टाकू शकता. Finally, statement handles exception that is not caught by any of the earlier each statement. It is used to handle any exception generated within try block. तर आता आपण त्याचा प्रोग्राम बघूया. डेमॉन्स्ट्रेट एक्सेप्शन हँडलिंग युजिंग ट्राय कॅच अँड फायनली ब्लॉक. तर आपण एक सिंपल प्रोग्राम बघूया एक्सेप्शन हँडलिंगचा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर मी क्लास तयार करतो, क्लास ए. त्याच्यात पब्लिक स्टॅटिक void main string args. इथे मी एक काय केलं, एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, p इज इक्वल टू 100. ओके. आणि मी काय प्रिंट करणार आहे, सपोज इंटिजर q इज इक्वल टू 10. ओके. मला काय प्रिंट करायचंय, सपोज मला परफॉर्म करायचंय इंटिजर डिव्हिजनचा रिझल्ट इज इक्वल टू p डिवाइड बाय q. ओके. आपल्याला काय रिझल्ट करायचा आहे, p ला डिवाइड करायचं आहे q ने आणि आपल्याला रिझल्ट प्रिंट करायचा आहे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. d ची व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची आहे. ओके. सो हियर क्लोज सेव्ह युअर प्रोग्राम. जावा सी डॉट जावा ए. तर नॉर्मली माझा प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे. काय केलंय मी, 100 ला 10 ने डिवाइड केलंय आणि व्हॅल्यू मला मिळाली आहे 10, राईट. आता सपोज मी इथे व्हॅल्यू चेंज केली, 0 केली, तर आता काय होईल बघूया. कंपाईल झालाय प्रोग्राम. तर एक्सेप्शन कधी ऑकर होतं कळतंय, ज्यावेळेस माझा प्रोग्राम रन होतोय त्यावेळेस. मीन्स व्हॉट, एक्सेप्शन कधी 2 टाइम जनरेट होतात. एकतर प्रोग्राम कंपाईल होताना येऊ शकतात किंवा प्रोग्राम रन होताना. मीन्स एक्सेप्शन ऑकर इन कंपाईल टाइम अल्सो अँड रन टाइम अल्सो. बट एरर हे रन टाइम ऑकर होतात. हा डिफरन्स लक्षात ठेवा. तर एक्सेप्शन कोणतं जनरेट झालंय, अरिथमॅटिक एक्सेप्शन डिवाइड बाय 0. बघा मी 0 ने डिवाइड केलेलं आहे, तर ते एक्सेप्शन ऑकर झालेलं आहे इथे. तर बघा या प्रोग्राम मध्ये तुम्हाला पहिलाच अरिथ टाइप दिलेला एक्सेप्शनचा, अरिथमॅटिक एक्सेप्शन. काय दिलंय, कॉज बाय मॅथ एरर सच ॲज डिव्हिजन बाय 0. मग आता आपल्याला हे एक्सेप्शन हँडल करायचंय. मग त्याच्यासाठी यूज होतो ट्राय ब्लॉक. ओके. ट्राय ब्लॉक. ब्लॉक म्हणजे काय, ओपन क्लोज कर्ली ब्रॅकेट, त्याच्यामध्ये कोड. मग याच्यामध्ये कोड कोणता टाकायचा आहे, ज्या कोडमुळे एक्सेप्शन जनरेट झालंय प्रोग्राममध्ये. ओके. आता मला सांगा एक्सेप्शन कुठे जनरेट झालंय या कोडपैकी. येस, कोडमध्ये एक्सेप्शन कोणता कोड जनरेट करतोय, कोणती लाईन एक्झिक्यूट जनरेट करते डिवाइड बाय 0. integer d is equal to p divided by q. राईट. म्हणजे इथे आपण डिवाइड बाय 0 केलेलं आहे, तर इथे एक्सेप्शन ऑकर होत आहे. तर मग काय करावं लागेल, आणि मग डी ची व्हॅल्यू पण प्रिंट होणार नाहीये राईट इथे, त्यामुळे मग आपल्याला काय करावं लागेल, तर असा कोड काय करावं लागेल, ट्राय ब्लॉक मध्ये टाकावं लागेल.
बघा मी हा कोड काय करतो, ट्राय ब्लॉक मध्ये टाकून देतो. ट्राय ब्लॉक आणि ट्राय ब्लॉक मी ते क्लोज करून टाकलंय. बघूया काय होतंय. मग आता सपोज व्हॅल्यू 0 नसेल तर ते एक्झिक्यूट होणार आहे. बघा इथे मी 10 दिलंय. एक्झिक्यूट करून बघूया. सेव्ह. आता ट्राय साठी काय लागणार आहे? ही गोष्ट मला सांगायची होती, की ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राममध्ये ट्राय ब्लॉक ॲड करता, तर त्याचा असोसिएट कॅच ब्लॉक तुम्हाला ॲड करावा लागेल. ओके. ट्राय असेल तर कॅच लागणार आहे. येते लक्षात? मग आपल्याला कॅच ब्लॉक करावा लागेल. मग कॅच ब्लॉक तुम्ही इथे याच्यानंतर सुद्धा लिहू शकता, याच्यावर सुद्धा लिहू शकता. पण मोस्ट ऑफ ट्राय नंतर कॅच खाली लिहिला जातो. बट इट इज नॉट नेसेसरी. ओके. मग एक्सेप्शनचा मेन क्लास कोणता आहे? पॅरेंट क्लास एक्सेप्शन. तुम्हाला जर त्या एक्सेप्शनचा टाइप माहित नसेल, आता आपल्याला माहिती आहे अरिथमेटिक एक्सेप्शन, राइट? एक्सेप्शन ई मी टाइप केलंय आणि इथे मी काय करतो, एक्सेप्शन हँडल करायचंय. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. त्या एक्सेप्शनचे डिटेल्स आपण प्रिंट करूया. सेव्ह. आता बघूया करून काय होतंय. ओके. CLS जावा सी जावा सी ए डॉट जावा. एक्सेप्शनचं स्पेलिंग. एक्सेप्शन. सेव्ह. CLS डी. आता बघा इथे डी कुठे डिक्लेअर झालाय? इथे. आपल्याला हे काही काळापुरतं नेक्स्ट स्टेटमेंट काढावं लागेल. सेव्ह. आणि ते कुठे टाकूया? इथे टाकूया. कारण की डी ची व्हॅल्यू कधी प्रिंट होईल? ज्यावेळेस डिवाइड बाय 0 नसेल तेव्हा, राईट? सो सेव्ह. बघा डिवाइड बाय 0 आहे का? क्यू ची व्हॅल्यू 10 आहे. 100 डिवाइड बाय 10 डी मध्ये काय स्टोअर होणार आहे? 10 आणि 10 विल बी प्रिंटेड. हिअर एक्झिक्यूट करूया जावा ए. तर 10 व्हॅल्यू प्रिंट झालेली दिसते. आता मी इथे क्यू ची व्हॅल्यू बदलतो 0. आता एक्सेप्शन इथे ऑकर होईल, त्यामुळे हा नेक्स्ट सिस्टीम डॉट आउट डॉटला जाणार नाहीये. एक्सेप्शन इथे ऑकर होणार आहे. मग काय होईल? ते कोणत्या टाइपचं एक्सेप्शन आहे? अरिथमेटिक एक्सेप्शन. मग त्याचा पॅरेंट क्लास तो चेक करेल की कॅच ब्लॉक आहे का इथे? येस, कॅच ब्लॉक आहे. बरोबर? मग तो या कॅच ब्लॉकमध्ये येईल आणि त्या एक्सेप्शनची व्हॅल्यू प्रिंट करेल ई. हे बघा. बघा इथे प्रिंट झाली डिवाइड बाय 0. रन झालाय प्रोग्राम. आता मी याच्या खाली काहीतरी प्रिंट करतो. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. हॅलो प्रिंट करूया. आपला एक्सेप्शन ऑकर नाही झालं तरी ते एक्झिक्यूट होईल आणि ऑकर झालं तरी एक्झिक्यूट होईल, कारण आपण एक्सेप्शन हँडल करतोय. बघा हॅलो प्रिंट झाले, राईट? म्हणजे एक्सेप्शन काय करतोय की तुमच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टॉप करतोय. आता मी सपोज इथून ट्राय ब्लॉक काढून टाकला, कॅच ब्लॉक सुद्धा काढून टाकला. ओके. सध्या याला काय करूया? कमेंट करूया म्हणजे तुम्हाला समजेल. ओके. म्हणजे माझ्या प्रोग्राममध्ये आता काय आहे? इंटिजर p 100, q 0, इंटिजर d is equal to p by q, system.out.println d and system.out.println hello. तर आता बघूया काय आउटपुट येते. आता हॅलो प्रिंट होईल का बघूया. बघा एक्सेप्शन ऑकर झाले, अरिथमेटिक एक्सेप्शन डिवाइड बाय 0 इथे, राईट? त्यामुळे हे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एक्झिक्यूट झालं नाही
आणि नेक्स्ट पण एक्झिक्यूट झाले नाही. मग तो काय करतोय, की या पोझिशनला आल्यानंतर काय होतंय, एक्सेप्शन ऑकर होतंय. म्हणजे उरलेला प्रोग्राम काय होतोय, एक्झिक्यूट होत नाहीये. हे पण प्रिंटएलएन एक्झिक्यूट होत नाहीये आणि शेवटचं पण प्रिंटएलएन एक्झिक्यूट होत नाहीये. राइट? मग अशा वेळी आपल्याला काय करायचंय, की सपोज माझा 100 लाईनचा कोड आहे आणि माझ्या 50व्या लाईनवर एक्सेप्शन ऑकर होतंय. पण उरलेला माझा कोड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. मग त्यासाठी म्हणजेच हॅलो माझं एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, राइट? हे काय त्या एक्सेप्शनशी रिलेटेड नाहीये. हा आपला मेसेज आहे. मग तो एक्झिक्यूट होण्यासाठी आपल्याला ते एक्सेप्शन हँडल करावं लागेल. मग हँडल झाल्यानंतर उरलेला कोड आपला एक्झिक्यूट होईल. मग ते हँडल करण्यासाठी ट्राय ब्लॉक वापरतो. त्या ब्लॉकमध्ये ज्या पोझिशनला एक्सेप्शन येतोय, ती लाईन टाकतात. म्हणजे तो कोड तिथे येईल आणि कॅच ब्लॉकमध्ये तो हँडल करावा लागेल. म्हणजे इथे थ्रो होईल एक्सेप्शन. मग थ्रो झाल्यानंतर तो चेक करेल कॅच ब्लॉक आहे का? मग त्याला तो इथे मिळेल. मग त्या ईमध्ये तो स्टोअर्ड होईल आणि ती ईची व्हॅल्यू इथे प्रिंट करेल आणि मग नंतर उरलेला कोड आपला ॲज इट इज एक्झिक्यूट होणार आहे. सेव्ह. हे झालंय का रन? येस. एक्सेप्शन ऑकर झालं त्यामुळे हे प्रिंटफ तर एक्झिक्यूट नाही होणार. सॉरी प्रिंटएलएन. इथून एक्सेप्शन थ्रो झालं. तो आता चेक करणार आहे कॅच ब्लॉक कुठे आहे? त्याला ते इथे मिळालं. एक्सेप्शन इज अ पॅरेंट क्लास. सो ईमध्ये तुमच्या एक्सेप्शनची व्हॅल्यू स्टोअर झाली म्हणजे त्याचं नेम, त्याचं मीनिंग हे बघा. त्याचं नेम म्हणजे अरिथमेटिक एक्सेप्शन, मीनिंग म्हणजे डिव्हाईड बाय 0. त्यामध्ये स्टोअर झालंय आणि ई प्रिंट झालेलं आहे. राइट? मग आता इथे या एक्सेप्शनच्या जागी तुम्ही डायरेक्ट त्या क्लासचं सुद्धा नाव लिहू शकता. कारण त्यास तुम्हाला जर टाइप माहीत असेल इट इज अरिथमेटिक एक्सेप्शन तर तुम्ही तो टाइप डायरेक्टली मेन्शन करू शकता. तर हा सुद्धा प्रोग्राम रन होईल. आणि जर टाइप माहीत नसेल तर बेस्ट वे एक्सेप्शन मेन क्लास लिहा त्याचा पॅरेंट क्लास. ओके. इट इज एक्झिक्युटेड अगेन. सपोज मी दुसराच टाइप लिहिला. अजून कोणता टाइप आहे? सपोज आय-ओ एक्सेप्शन लिहिला. आय-ओ एक्सेप्शन. बघूया रन होते का प्रोग्राम. आय-ओ एक्सेप्शन. हा पण एक्सेप्शनचाच टाइप आहे. आता बघा जनरेट होणारं एक्सेप्शन आय-ओ एक्सेप्शन आहे का? नाही. कॅनॉट फाइंड सिम्बॉल आय-ओ एक्सेप्शन. राइट? कारण की जनरेट होणारं एक्सेप्शन कोणतं आहे? अरिथमेटिक एक्सेप्शन. मग कॅच ब्लॉक एकतर अरिथमेटिक एक्सेप्शनचा पाहिजे किंवा मेन एक्सेप्शन क्लासचा पाहिजे. दुसरा असून चालणार नाही. येतंय लक्षात? त्यामुळे तुम्हाला त्याच टाइपचा एक्सेप्शनचा कॅच ब्लॉक लिहावा लागेल. मग मल्टिपल कॅच ब्लॉक लिहिले तर सपोज या नंतर मी इथे लिहिला अरिथमेटिकचा. ओके. तरी सुद्धा चालेल. तो ज्याच्याशी मॅच होईल ते कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होईल. सेव्ह. 1 मिनिट. आय-ओ एक्सेप्शन. हे आय-ओ एक्सेप्शन आपल्याला टाकावं लागेल. जावा import java.io .star. त्याच्यामध्ये तो क्लास प्रीडिफाईन आहे. ओके. मग आपल्याला काय करावं लागेल, की त्याच एक्सेप्शनचा इथे टाइप मेन्शन करावा लागेल. हा करून चालणार नाही. ओके. मी हा कॅच ब्लॉक त्याच्यावर टाकतो. बघूया काय होतंय. बघा मी काय-काय चेंजेस करतो लक्षात ठेवा. अगोदर मी अरिथमेटिकच्या अगोदर आय-ओ एक्सेप्शन टाकलेलं. तर तो एरर देतो. कॅनॉट फाउंड आय-ओ एक्सेप्शन म्हणतोय. आता बघूया सेव्ह. ओके. तर त्याचं काय म्हणणं आहे, की तो त्या कॅच ब्लॉक फाइंड आउट होत नाहीये आय-ओ एक्सेप्शनचं. मग ते काढूनच टाकूया. बरं. त्याला आपण काय करूया स्टार करूया.
सेव्ह करतो. जसे मल्टिपल कॅच ब्लॉक सुद्धा तो ऍक्सेप्ट करत नाहीये. ओके. तर इथे आपल्याला काय दिसतंय, की एक तर तुम्ही काय करायचंय, तो जो पर्टिक्युलर एक्सेप्शन आहे, म्हणजे आपण 2 टाइपने ते कॅच करू शकतो. एक तर मेन एक्सेप्शन जो पॅरेंट क्लास आहे, राइट? पॅरेंट क्लास कोणता आहे? एक्सेप्शन क्लास, राइट? त्याचा ऑब्जेक्टने तुम्ही हँडल करू शकता किंवा मग डायरेक्ट त्या एक्सेप्शनचा जर टाइप लिहिला तुम्ही, म्हणजेच काय अरिथमेटिक एक्सेप्शन, तरी सुद्धा तो हँडल होत आहे. हे आपल्याला दिसतंय, राइट? Okay, so this is the program of your practical using try. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, फायनली ब्लॉक टाकायचा आहे. ओके, फायनली ब्लॉक टाकायचा. आता फायनली ब्लॉक काय, तुमच्या प्रोग्राममध्ये एक्सेप्शन ऑकर झालं काय किंवा नाही झालं काय, तरी सुद्धा काय होतं, फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होत असतो. ओके, फायनली ब्लॉक काय होत असतो, एक्झिक्यूट होत असतो. तर ते बघूया आता फायनली ब्लॉक. तर फायनली ब्लॉक टाकतात फायनली कीवर्डने. ओके, तर मी इथे लिहितो फायनली. ओके, एखादा कोड तुम्हाला एक्सेप्शन ऑकर झालं तरी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे किंवा नाही झाला तरी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, तर तुम्ही काय करू शकता, फायनली ब्लॉक टाकू शकता. फायनली ब्लॉक. फायनली ब्लॉक. आता सध्या जरा वेळ याला काय करूया, आपण कमेंट करूया. बघा, आता मी या कॅचला सुद्धा कमेंट करून टाकतोय. स्टार स्लॅश. ओके, ट्रायला कमेंट करूया. आता बघा, मी कॅच ब्लॉक काढून टाकला. आता प्रोग्राम बघूया रन होतोय का. अशा पद्धतीने तुम्ही जर एकदा दोनदा ट्राय केलं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने करून पाहायचंय. बुकमध्ये जसा दिलाय तसाच एक्झिक्यूट केला. बघा, हा विदाऊट कॅचने सुद्धा होतोय. का? कारण की मी फायनली वापरलेला आहे. कॅच आहे का माझ्या प्रोग्राममध्ये? नाही. तर एक्सेप्शन ऑकर होतंय, ते हँडल केलेलं नसेल, तरी सुद्धा फायनली ब्लॉक एक्झिक्यूट झालेला आहे. फायनली ब्लॉक आउटपुट आलंय बघा इथे, फायनली ब्लॉक. जर मी हे फायनली इथून काढून टाकलं, फक्त सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ठेवलं, हे बघा. आता बघा आउटपुटमध्ये काय चेंज होतोय. फायनली ब्लॉक प्रिंट होतोय का ते सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन? तर होणार नाही. येते लक्षात? मग तुम्हाला एखादा कोड विदाऊट एक्सेप्शन हँडलिंग रन करायचा असेल, तर तुम्ही तो फायनली ब्लॉकमध्ये टाकू शकता. जेणेकरून काय होईल, त्या एक्सेप्शन जरी ऑकर झालं, ते हँडल केलेलं नसेल, तरी सुद्धा तो कोड काय होईल, एक्झिक्यूट होईल. ओके, सेव्ह. जावा सी ए डॉट जावा जावा ए, राइट? हे बघा, पहिल्यांदा एक्सेप्शन ऑकर झालं, इथे एक्सेप्शन हँडल झालं, हे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन त्याने त्या एक्सेप्शनची इन्फॉर्मेशन प्रिंट केली. इन्फॉर्मेशन काय, त्याचा क्लास, त्याचं मीनिंग, हे एवढी माहिती प्रिंट होते. फायनली ब्लॉकने सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन प्रिंट केले फायनली ब्लॉक, आणि हॅलो प्रिंट झालेला आहे. सो दिस इज द प्रोग्राम ऑफ दॅट प्रॅक्टिकल. बघून घ्या प्रोग्राम काय काय केलेलं आहे. ट्राय, कॅच, राईट? आपण असा प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो. Hello, sir.
हा येस. कॅच मध्ये हॅलो. आपलं स्वतःचं स्टेटमेंट लिहिता येतं का सर? स्वतःचं स्टेटमेंट म्हणजे एखादा मेसेज का? हो सर. हे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट तेच आहे. बघूया आपण करून. प्लस आन्सर मिळून जाईल. त्याच्यामध्ये मी मेसेज लिहितो. हाय लिहू. येस, यू कॅन राईट. आता हे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट म्हणजे काय आहे, की त्या एक्सेप्शनचं मिनिंग आहे. सो इट विल प्रिंट एक्सेप्शन मिनिंग. सेम वे तुम्ही काय करू शकता, हा मेसेज प्रिंट करू शकता, हाय. ओके. कळालं का चेतन? हो सर. ओके. सो दिस पार्ट इज कम्प्लिटेड. ट्राय कॅच फायनली. मग अशा पद्धतीने तुम्ही नंबर ऑफ प्रोग्राम्स एक्झिक्यूट करू शकता. मी सपोज 2 कॅच टाकले आणि इथे म्हटलं फक्त एक्सेप्शन क्लासचा ऑब्जेक्ट. ओके. आता बघा 2 कॅच ब्लॉक आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे प्रोग्राम. ऑलरेडी बीन कॉट. ओके. आता तोच एक्सेप्शन इथे कॉट झालेला आहे, राईट? मग काय होतंय, की तो एक्सेप्शन कॉट झाल्यामुळे काय होतंय, की मग काय होतंय, की हा तो घेत नाहीये कॅच ब्लॉक, राईट? इट्स ऑलरेडी बीन कॉट, राईट? अरिथमेटिक एक्सेप्शन. मग आपण इथे बदलून बघूया काय होतंय. सपोज हा कॅच ब्लॉक मी खाली टाकला, तर बघूया मेन क्लास पॅरेंट क्लासचा कॅच ब्लॉक आहे. आता रन झालाय. बघा काय चेंज केलंय. पहिल्यांदा मी हा कॅच ब्लॉक वर टाकला आणि अरिथमेटिक एक्सेप्शन म्हणजे जे एक्सेप्शन ऑकर होतंय तो सुद्धा कॅच ब्लॉक आहे. त्यावेळेस काय म्हटलं त्याने, एरर दिला. अरिथमेटिक एक्सेप्शन ऑलरेडी बीन कॉट. मग तो काय चेक करतो इथे लक्षात येतंय, की तो अगोदर चेक करतो की ज्या टाईपचा एक्सेप्शन आहे त्या टाईपचा कॅच ब्लॉक आहे का. जर असेल तर तुम्ही यामध्ये कॅच करू शकत नाही. बट त्याच्यानंतर एक्सेप्शन क्लासचा ई ऑब्जेक्ट हा दुसरा कॅच ब्लॉक चालतोय. याच्या वर चालत नाहीये बट खाली चालतोय, राईट? रन होतोय प्रोग्राम. तो रन झाला. पण ज्यावेळी मी मेन पॅरेंट क्लास काय करतोय, सब क्लासच्या कॅच ब्लॉकच्या वर टाकतोय, त्यावेळेस मात्र एरर येतोय. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला एक्झाम मध्ये कोड दिला, सो इट विल थ्रो एरर बिकॉज अरिथमेटिक एक्सेप्शन ऑकर होतोय, बट त्याला काय कळत नाहीये कंपायलरला, की इथे पण तुम्ही कॅच केलाय आणि पॅरेंट क्लासने सुद्धा कॅच करण्याचा ट्राय करताय. त्यामुळे एरर ऑकर होतोय. बट तुम्ही अगोदर जर कॅच केला आणि त्याच्यानंतर जर हा एक्सेप्शन इथे टाकला, तर मात्र एरर येत नाहीये बघा. नाही येत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट. सपोज आपण काय करूया, अजून कोणता टाईप आहे, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स. ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन त्याच्यानंतरचा ते मी लिहितो, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. काय लिहिले, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. नेक्स्ट. दुसऱ्या कॅच ब्लॉकला त्या क्लासचा ऑब्जेक्टचा रेफरन्स दिलेला आहे, तरी रन होते प्रोग्राम. बघा, म्हणजे इथे मल्टिपल कॅच ब्लॉक तुम्ही टाकू शकता, बट ज्या टाईपचा एक्सेप्शन आहे त्या टाईपला कॅच करण्यासाठी त्याचा एक्सेप्शन कॅच ब्लॉक हवा आहे. जर मी हा कॅच ब्लॉक काढून टाकला, ओके, सेव्ह. आता काय होतंय बघूया.
अरिथमेटिक एक्सेप्शन ऑकर होतंय. बघा इथे फक्त फायनली ब्लॉक एक्झिक्यूट झालाय, बाकी हॅलो एक्झिक्यूट झालंय का? नो, कारण त्याचा असोसिएटेड कॅच ब्लॉकच नाहीये. अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स आहे, बट मॅच होतोय का तो एक्सेप्शन नाही. हा अरिथमेटिक एक्सेप्शन आहे आणि हा अरे आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन आहे. त्यामुळे हा कॅच ब्लॉक इथे मॅच होत नाहीये त्या एक्सेप्शनशी. मग त्या टाईपचा पण एक्सेप्शन मॅच झाला पाहिजे, त्याचा कॅच ब्लॉक तुम्हाला इथे टाकावा लागेल. एकतर अरिथमेटिक एक्सेप्शनचा टाका किंवा या अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स खाली एक्सेप्शनचा टाका, मेन पॅरेंट क्लासचा, दोन्ही चालतील. कळतंय? तर याला म्हणतात मल्टिपल कॅच ब्लॉक इन प्रोग्राम. बघा इथे 2 कॅच ब्लॉक टाकलेले आहेत, राईट? कळालं का सगळ्यांना या गोष्टी? म्हणजे पुढचे प्रोग्राम समजतील. येस, सगळ्यांना समजलंय? हॅलो? हो सर. येस सर. ओके. परत नंतर व्हिडिओ पण बघा, कारण की थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. Okay, here you can write down output of your program. हा program and this is the output. Okay, इथे परत आपण आउटपुट प्रिंट करूया. Okay, so output is printed. Now next, how exception thrown by main method. आता main method थ्रू एक्सेप्शन कसं थ्रो करायचं, म्हणजे त्यांनी काय सांगितलं की मेन मेथड थ्रू एक्सेप्शन थ्रो करायचं आहे आपल्याला. हाऊ एक्सेप्शन इज थ्रोन बाय मेन मेथड. ओके, मेन मेथड थ्रू. आता त्याच प्रोग्राम मध्ये करूया आपण. आता हा कोड मी सगळा काढून टाकलेला आहे. तर एखाद्या मेथड थ्रू तुम्हाला एक्सेप्शन थ्रो करायचं असेल तर त्याच्यासाठी कीवर्ड वापरायचा आहे थ्रो. ओके, कीवर्ड वापरायचा आहे थ्रोच. THROWS. थ्रोच हा कीवर्ड मेथड सोबत वापरायचा आहे. मग कोणती मेथड असू दे, आता त्यांनी विचारलंय मेन मेथड म्हणून मी इथे थ्रोज लिहिलेला आहे. मग एखादी मेथड असेल डिस्प्ले, प्रिंट वगैरे, तर तिथे सुद्धा तुम्ही थ्रोज कीवर्ड वापरू शकता. म्हणजे मेथडमधून कोणतं एक्सेप्शन थ्रो होत असेल तर थ्रोज हा कीवर्ड वापरायचा आहे. आणि सपोज एखाद्या एक्सेप्शनचं मी नाव लिहिले, सपोज आयओ पॅकेज मध्ये काय फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन आहे. सो फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन, हे फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन थ्रो करेल. तर प्रोग्राम रन करूया. इथे रन झालाय प्रोग्राम. आपल्याला दिसतंय का इथे काही आउटपुट आलेलं नाही. मग आता ते एक्सेप्शन आपल्याला इथे थ्रोच केलेलं, म्हणजे ही मेथड एक्झिक्यूट झाल्यानंतर ही मेथड फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन थ्रो करू शकते, असा याचा अर्थ आहे. आपण पुढच्या प्रॅक्टिकल मध्ये थ्रो आणि थ्रोच कीवर्ड याचा डिटेल मध्ये पाहणार आहोत. पण आता हे याने काय केलेलं आहे की याचं मिनिंग काय आहे ते नीट लक्षात घ्या. ज्यावेळेस माझी मेन मेथड एक्झिक्यूट होईल, इट मे बी थ्रोज फाईल नॉट एक्सेप्शन ऑर नॉट. म्हणजे काय, फाईल नॉट एक्सेप्शन ही मेथड एक्झिक्यूट झाल्यानंतर थ्रो होईल किंवा थ्रो होणार नाही, पण आपण कंपायलरला सांगतोय की ही थ्रो करू शकते. मग ती आपल्याला अप्रोप्राइट त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. मग मी इथे लिहितोय थ्रो. हा थ्रो कीवर्ड आहे बघा, इथे कीवर्ड थ्रो मेथडच्या सोबत कोडले आणि त्या फाईल नॉट फाउंड एक्सेप्शनचा मी इथे रेफरन्स क्रिएट करतो, म्हणजेच कन्स्ट्रक्टर. फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. ELS. बघा आता एक्सेप्शन थ्रो झालेला आहे. तर या थ्रो कीवर्डने काय केलेलं आहे की त्या फाईल नॉट फाउंड एक्सेप्शनचा रेफरन्स तयार केला आणि हे एक्सेप्शन या मेथड मधून थ्रो करून टाकलेलं आहे. ओके, तर आता सध्या फक्त
या क्वेश्चनचा आन्सर आपण बघितलेलं आहे. हाऊ एक्सेप्शन इज थ्रोन बाय मेन मेथड. So you can write down this program and write down this output. We will study in detail what is the use of throws and throw in next practical. Okay. सध्या आपण त्यावर जास्त लक्ष देत नाहीये. फक्त एक लक्षात ठेवा, मेथड सोबत कीवर्ड वापरायचा आहे थ्रोज आणि त्याचा रेफरन्स थ्रो करताना कीवर्ड वापरायचा आहे थ्रो. ओके. तर मी इथे सांगितलंय की ही मेथड फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन थ्रो करू शकते आणि मी इथून थ्रो केलाय, ऍक्च्युअली एक्सेप्शन थ्रो केलेला आहे इथे. ओके. डिटेल मध्ये बघूया. सो दिस इज द आन्सर. देन नेक्स्ट, difference between error and exception. Okay, difference between error and exception. So you can write down question number 2 in one statement. Error occurred at runtime. Okay, error occurred at runtime. Exception occurred at compile time, compile and run time both. Okay, run time. तर एरर बघा. दुसरं काय, एरर म्हणजे काय, एरर कॅन टर्मिनेट युअर प्रोग्राम, टर्मिनेट युअर प्रोग्राम, युअर प्रोग्राम and it can handle by JVM. तर जावा डायरेक्टली त्याला हँडल करू शकतो, जावा व्हर्च्युअल मशीन. बट एक्सेप्शन if exception occurred, you can handle it, you can handle by using कोणते कीवर्ड, try, catch and finally. By using try, catch and finally. पण तुम्ही एक्सप्लिसिटली एररला हँडल करू शकत नाही. एरर कोण हँडल करणार आहे, JVM ओनली. यू कॅनॉट हँडल एरर. एरर इज सिस्टम क्रॅश, मेमरी एरर. ओके. and exceptions are arithmetic exception, array index out of bounds exception, file not found exception. Can we throw exception manually? Illustrate with example. ओके. तर इथे बघा, हेच एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो की या मेन मेथडने मॅन्युअली हे एक्सेप्शन थ्रो केलंय. आता इथे आपण कोणती फाईल चेक करतोय का एक्झिस्ट आहे की नाहीये, आपणच मॅन्युअली म्हणजे एक्सप्लिसिटली सांगतोय की फाईल नॉट एक्सेप्शन थ्रो करा, राईट. आणि कंपाईल अँड एक्झिक्यूट केल्यानंतर या प्रोग्रामने काय केलंय, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन थ्रो केलंय. येस वी कॅन. मग त्याला काय आन्सर लिहू शकतो, कॅन वी थ्रो एक्सेप्शन मॅन्युअली. Third, yes, by using throw and throws keyword, okay. Next, explain the use of finally block. So fourth is finally block is executed, finally block is executed काय, whether exception is occurred or not किंवा हँडल और नॉट. एक्झिक्युटेड डायरेक्टली म्हणूया, डायरेक्टली त्याच्यावर काही परिणाम होत नाही, हँडल और नॉट. ओके. फायनली ब्लॉक काय, एक्सेप्शन तुम्ही हँडल केलं काय किंवा नाही केलं काय, फायनली ब्लॉक काय होणार आहे, डायरेक्ट एक्झिक्यूट होणार आहे. ओके. तसं एक्सेप्शन हँडल केलं नाही तर तुमचा प्रोग्राम टर्मिनेट होतो. बट फायनली ब्लॉकमध्ये जर काही कोड असेल तर तो डायरेक्ट एक्झिक्यूट होतो, त्याच्यावर एक्सेप्शनचा काही इफेक्ट होत नाही. नेक्स्ट, the program calculates sum of two numbers
inputted as command line argument, when will it give an exception? तर त्यांनी प्रोग्राम दिलेला आहे हा. तर त्यांनी काय केलंय, 2 नंबर युजर कडून घेतलेले आहेत N1 आणि N2. तुम्हाला रन करताना द्यायचे आहेत. ते नंबर इंटिजर मध्ये कन्वर्ट करून N1 आणि N2 मध्ये स्टोअर केलेत. मग N1 सॉरी N आणि N1 ची ऍडिशन केली आहे, N2 मध्ये स्टोअर केली. 2 नंबर N आणि N1 आहे आणि नंतर N2 ची व्हॅल्यू म्हणजे सम प्रिंट केले. मग त्यांनी इथे ट्राय ब्लॉक मध्ये हा कोड टाकलेला आहे. व्हॅल्यू कशी हवे, नंबर मध्ये हवे, राईट, नंबर. मग आपण चेक करूया कॅरेक्टर देऊन, राईट, म्हणजे एक्सेप्शन थ्रो होतंय की नाहीये. मग कॅच ब्लॉक दिलाय नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. जर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन ऑकर झालं तर ते हँडल होईल, आणि एक्सेप्शन ऑकर झालं काय किंवा नाही झालं काय, फायनली ब्लॉक मधला हा कोड एक्झिक्यूट होणार आहे. ओके, तर आपण तो एक्झिक्यूट करून बघूया. सेव्ह. ss.java आता कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणजे काय, आपल्याला प्रोग्राम रन करतानाच त्याच्या व्हॅल्यूज द्यायच्या आहेत. म्हणजे मी 2 व्हॅल्यू देणार इथे 10 20. तर बघा, सम इज 30 प्रिंट झालंय, बरोबर. 10 कुठे स्टोअर झाला, N मध्ये, 20 N1 मध्ये, N आणि N1 ची ऍडिशन N2 मध्ये स्टोअर झाली आणि ती प्रिंट केली समने. आणि फायनली ब्लॉक डायरेक्ट एक्झिक्यूट झालाय, राईट. यू इनपुटेड इंटिजर नंबर. इथे एक्सेप्शन ऑकर झालेलं नाहीये, राईट. आता मी दुसऱ्या व्हॅल्यूज देतो. सपोज A and Z. बघा इथे एक्सेप्शन ऑकर झालंय, कारण की आपण नंबर फॉर्मॅट मध्ये दिलंय का नंबर्स, नाही, मी कॅरेक्टर व्हॅल्यू दिली. तर इथे एक्सेप्शन ऑकर झालं आणि आपला कोड कंपायलर काय चेक करतो आता की कॅच ब्लॉक आहे का इथे. मग कॅच ब्लॉक इथे सापडला त्याला. मग या कॅच ब्लॉक मधला टाईप आणि आपल्या एक्सेप्शनचा टाईप मॅच होतोय का, येस, हा टाईप मॅच होतोय. कारण जर तुम्ही नंबर ऐवजी दुसऱ्या व्हॅल्यू दिल्या तर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन ऑकर होतं आणि हा टाईप मॅच होतोय. मग ती इन्फॉर्मेशन त्याने EX मध्ये स्टोअर केली आणि EX ची व्हॅल्यू आपण प्रिंट केलेली आहे. काय, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन ऑकर फॉर इनपुट स्ट्रिंग A, राईट. मग यू इनपुटेड ए करेक्ट इंटिजर नंबर. इथे फायनली ब्लॉक एक्झिक्यूट झालेला आहे, राईट. त्याचा आणि एक्सेप्शनचा काही संबंध नाही. एक्सेप्शन ऑकर झाला काय किंवा नाही झाला काय, फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होतोय. बघा इथे एक्सेप्शन ऑकर वेन आय एंटर्ड कॅरेक्टर व्हॅल्यू, कॅरेक्टर इनपुट, राईट. सो काय विचारलंय, द प्रोग्राम कॅल्क्युलेट सम, when will it give an exception if input is not in number format, not in number type. मग काय त्याचा आन्सर, it will throw error when or exception when values are not in the form of number, in the form of number. तर यावेळी तो काय करणार आहे, एक्सेप्शन जनरेट करणार आहे. Yes, so this is the answer. Next, develop a program to accept password from the user and throw authentication failure exception if the password is incorrect. म्हणजे आपल्याला युजर कडून पासवर्डची व्हॅल्यू घ्यायची आहे, राईट, आणि ती चेक करायची की ती करेक्ट असेल तर आपल्याला म्हणायचं लॉग सक्सेसफुली, आणि इनकरेक्ट असेल तर आपल्याला काय करायचंय, एक्सेप्शन ऑकर म्हणजे एक्सेप्शन आपल्याला थ्रो करायचं आहे. ओके, एक्सेप्शन काय करायचंय, थ्रो करायचंय. मग आपण करूया ते. तर नीट लक्ष द्या मी काय काय करत आहे. ओके, आपल्याला युजर कडून व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची. सो मला कोणतं पॅकेज इथे इम्पोर्ट करावं लागेल, java.util पॅकेज. ओके, मी कोणतं पॅकेज इम्पोर्ट केलेलं आहे, java.util पॅकेज. ओके,
त्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहे, एक तर मेसेज प्रिंट करावा लागेल युजरला, राईट. आता हे काढू जरा वेळ, स्टेप बाय स्टेप बघा मी काय करतोय. आपल्याला काय करायचंय, स्टेटमेंट वाचून घ्या. डेव्हलप ए प्रोग्राम टू ऍक्सेप्ट पासवर्ड. पासवर्डची व्हॅल्यू युजर कडून ऍक्सेप्ट करायची आहे आणि पासवर्ड जर रॉंग असेल तर ऑथेंटिकेशन फेल्युअर एक्सेप्शन जनरेट करायचंय. तर अशा टाईपचं एक्सेप्शन डिफाईन एक्सेप्शन मध्ये नाहीये, तर हे युजर डिफाईन एक्सेप्शन आहे. आपल्याला आपलं स्वतःचं एक्सेप्शन तयार करायचंय. ओके, तर त्याच्यासाठी कीवर्ड वापरतात थ्रो. तुम्हाला जर मॅन्युअली एक्सेप्शन थ्रो करायचा असेल एक्सप्लिसिटली युजर कडून, तर थ्रो कीवर्ड वापरला जातो. ओके, तर आता प्रोग्राम मध्ये येऊया. मग काय करायचंय, पहिल्यांदा मेसेज देऊया युजरला, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर पासवर्ड. पासवर्ड, ओके, एंटर पासवर्ड. मग आता तो पासवर्ड रीड करावा लागेल आणि एखाद्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला स्टोअर करावा लागेल, राईट. मग स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट बनवूया अगोदर. स्कॅनर एस इज इक्वल टू न्यू स्कॅनर, त्याला मेथड पास काय करायचंय, सिस्टीम क्लासचा इन रेफरन्स, सिस्टीम इन. इनपुट घेणार आहे ना आपण. मग एक व्हेरिएबल मध्ये स्टोअर करूया तो इंटिजर पी इज इक्वल टू एस डॉट नेक्स्ट आय एन टी, राईट. म्हणजे तुम्ही इनपुट दिलेला नंबर काय होईल, सेव्ह करूया, सेव्ह. हे बघा, ए डॉट जावा, एंटर कंपाइल केलं, रन जावा ए. मेसेज प्रिंट झाला, एंटर पासवर्ड. मी पासवर्ड एंटर केला सपोज 156. हा 156 ऍज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर होतो, त्याला परत इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचंय. तर नेक्स्ट इंट मेथड वापरली. ही कुणाची मेथड आहे, स्कॅनर क्लासची. म्हणून स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट थ्रू एस तयार केला आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू तिला कॉल केले. मग ही 156 ऍज अ इंटिजर म्हणून पी मध्ये स्टोअर होईल. आता पुढे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक आपल्याला डेव्हलप करावं लागेल. नेक्स्ट, ओके, तर ती घेतली. आता मला काय करायचंय, मला अगोदर ती कुणासोबत तरी मॅच करावी लागेल ना, पासवर्डची व्हॅल्यू हाच करेक्ट आहे की नाहीये. मग मी काय केलं, माझा पासवर्ड सपोज आहे इफ 199, माझा पासवर्ड 199 करेक्ट आहे. मग मी पी युजरने एंटर केलेली व्हॅल्यू आणि त्याला कम्पेअर करेल 199 सोबत. ओके, 199, आणि तो जर करेक्ट असेल तर मी इथे काय लिहिणार, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन लॉग इन सक्सेसफुली म्हणूया, लॉग इन सक्सेसफुली. ते लॉग इन सक्सेसफुली म्हटलं मी. त्यानंतर त्याचा एल्स पार्ट. आता काय, आता इथे आपल्याला आपलं लॉजिक लावायचं एक्सेप्शनचं. तर त्याने काय म्हटलंय, जर मॅच नाही झाला, मॅच नाही झाला, आपल्या प्रोग्रामचा कंट्रोल कुठे येणार आहे, एल्स मध्ये. म्हणजे इथे एक्सेप्शन ऑकर होणार आहे. म्हणजे आपल्याला हे इफ कशामध्ये टाकावं लागेल, ट्राय ब्लॉक मध्ये टाकावं लागेल, राईट. सो मी या इफ एल्सला वर ट्राय लिहिलाय, ओके, आणि त्या ट्राय ब्लॉक मध्ये हा इफ एल्स मी टाकणार आहे. आता इथे एल्स, एल्स मध्ये आपल्याला काय करावं लागेल, तो थ्रो करावं लागेल एक्सेप्शन. तर थ्रो कीवर्डचा मला यूज करावा लागेल, थ्रो, THROW, थ्रो. आता हा थ्रो करणारे कोणतं एक्सेप्शन, ऑथेंटिकेशन फेल्युअर हा मेसेज मला त्याच्यासोबत काय करायचा आहे, पास करायचा आहे. त्या टाईपचं एक्सेप्शन म्हणजे युजर डिफाईन एक्सेप्शन आहे हे. मग इथे लिहूया मेसेज ऑथेंटिकेशन एक्सेप्शन. तर हा मेसेज मला थ्रो करायचा आहे, राईट. मग हा मेसेज कुठे थ्रो होणार, तर ज्यावेळी तुम्हाला एखादं एक्सेप्शन, युजर डिफाईन एक्सेप्शन थ्रो करायचं असेल, तर तुम्हाला एक क्लास असा बनवावा लागतो, तो एक्सेप्शनला एक्सटेंड करेल. म्हणजे
एक्सेप्शन जो मेन क्लास आहे एक्सेप्शनचा त्याचा सब क्लास बनावा लागेल. तर बघा मी क्लास ई नावाचा बनवतोय एक्सटेंड्स एक्सेप्शन. का? कारण आपल्याला एक्सेप्शन हँडल करायचंय आणि एक्सेप्शन हँडल करण्यासाठी आपल्याला एक क्लास बनवावं लागेल. त्याचं नाव दिलंय ई आणि तो कुणाचा सब क्लास बनवलाय एक्सेप्शनचा. कारण सगळे एक्सेप्शन कुणाचे सब क्लासेस आहेत? एक्सेप्शन या पॅरेंट क्लासचे. म्हणून आपल्याला आपला युजर डिफाईन क्लास सुद्धा त्याचा सब क्लास बनवावा लागेल. मग आता हा जो मेसेज आहे, ओके, हा जो मेसेज आहे, मग मी काय करणार आहे त्याच्या ऑब्जेक्ट म्हणजेच कन्स्ट्रक्टरला पास करणार आहे. ज्या वेळेस ई क्लासचा मी ऑब्जेक्ट तयार करणार आहे ई. ओके, ऑथेंटिकेशन एक्सेप्शन हा इकडे पास झालेला आहे. मग मला याचा कन्स्ट्रक्टर तयार करावा लागेल, राईट. मग अगोदर ही व्ह्यू कशी आहे? इंटिजर आहे की स्ट्रिंग आहे? स्ट्रिंग आहे. ही इकडे थ्रो होणार आहे या क्लासकडे. मग आपल्याला ती कॅच करण्यासाठी अगोदर स्ट्रिंग क्लासचा एखादा व्हेरिएबल बनवावं लागेल. सो स्ट्रिंग सपोज यस इज इक्वल टू, किंवा मी मेसेज नाव देतो त्याला, मेसेज इज इक्वल टू, त्याच्यामध्ये सध्या एम्प्टी आहे तो. ओके, आणि ई क्लासचा कन्स्ट्रक्टर बनवूया ई स्ट्रिंग, त्याला नाव देऊया स्ट्रिंग क्लासचा परत एक व्हेरिएबल बनवूया एम, आणि इथे लिहूया सुपर एमएसजी. मग इथेच म्हणूया एमएसजी, सुपर एमएसजी. म्हणजे काय? सुपर क्लास एमएसजी मध्ये तो काय होईल? स्टोर्ड होईल. एमएसजी मध्ये हा ऑथेंटिकेशन एक्सेप्शन स्टोर्ड होईल कन्स्ट्रक्टर मुळे. मग आता या ई क्लासचा एक्सेप्शन तयार झाला युजर डिफाईन आणि तो प्रिंट होईल. सेव्ह. कॅच करावा लागेल, राईट. ट्राय ब्लॉक संपला. ओके, ट्राय ब्लॉक संपलेला आहे. आता कॅच कोणता एक्सेप्शन आहे? आपल्या क्लासचं नाव काय आहे? ई आहे, पण कुणाचा सब क्लास आहे? एक्सेप्शन क्लासचा. सो मी इथे लिहितो एक्सेप्शन ई. त्याची व्हॅल्यू प्रिंट करूया, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ई. एंटर पासवर्ड 199, सॉरी 199. लॉग इन सक्सेसफुली, कारण 199 सोबत तो मॅच झाला. सपोज रन करूया. एंटर पासवर्ड 123 123. ऑथेंटिकेशन एक्सेप्शन ऑकर्ड. त्यांनी सांगितले ऑथेंटिकेशन फेल्युअर. तर ऑथेंटिकेशन फेल्युअर मेसेज देऊया, फेल्युअर. ओके, सेव्ह CLS 1123. ऑथेंटिकेशन फेल्युअर मेसेज इज प्रिंटेड. आता बघा काय केलेलं आहे. ज्यावेळी तुम्हाला मॅन्युअली एक्सेप्शन थ्रो करायचा असेल तर तुम्हाला एक क्लास तयार करावा लागतो. मी इथे तो क्लास तयार केला ई. त्याला एक्सटेंड करायचंय, सब क्लास करायचंय एक्सेप्शनच्या क्लासने. ओके, माझ्या मेन क्लास मध्ये मी काय केलंय, युजर कडून पासवर्डची व्हॅल्यू घेतली, पी मध्ये स्टोअर केलेली आहे आणि ती चेक करतोय की ती 19 आहे का. 199 म्हणजे माझा ऍक्च्युअल करेक्ट पासवर्ड आहे. मग ती मी पी सोबत कम्पेअर करतोय. जर तो मॅच झाला तर लॉग इन सक्सेसफुली मेसेज प्रिंट होईल. अदरवाईज एल्स मध्ये आता एक्सेप्शन ऑकर करायचे, कारण त्यांनी काय सांगितलंय, ऑथेंटिकेशन फेल्युअर मेसेज प्रिंट झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी थ्रो कीवर्ड वापरायचा आहे. युजरला स्वतःचं एक्सेप्शन एखादं थ्रो करायचं असेल मॅन्युअली एक्सप्लिसिटली तर थ्रो कीवर्ड वापरायचा आहे. मग मी क्लास कोणता तयार केलाय? एक्सेप्शनचा सब क्लास ई. तर त्याचा ऑब्जेक्ट मला तयार करावा लागेल. मग मी न्यू कीवर्ड यूज केलाय आणि ई क्लासचा कन्स्ट्रक्टर यूज केलाय आणि त्याच्यामध्ये मेसेज काय पास केलाय? ऑथेंटिकेशन फेल्युअर.
म्हणजे ई क्लासचा एक एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट तयार होईल आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन म्हणजेच मेसेज काय असेल स्टोर्ड, ऑथेंटिकेशन फेल्युअर. मग हा थ्रो झाला. मग त्याच वेळी काय झालंय, हा ई क्लासचा इथे कन्स्ट्रक्टर आहे. मग मी जो MSG व्हेरिएबल घेतला आहे ना, या MSG मध्ये काय स्टोर्ड होईल, ऑथेंटिकेशन फेल्युअर हा मेसेज त्यामध्ये स्टोर्ड होईल. राईट, हा मेसेज इथे स्टोर्ड होईल. मग इथे बघा तो मेसेज इथे, मग त्या ई मध्ये तो काय झालेला आहे, पास झालेला आहे, स्टोर्ड झालाय ई मध्ये इन्फॉर्मेशन म्हणून. मग हा एक्सेप्शन ज्यावेळेस थ्रो होतोय, कॅच झाला. मग कॅच करायला कॅच ब्लॉक आहे का, येस. पॅरेंट क्लास एक्सेप्शन आहे ई, मग इथे त्याचा टाईप पण मॅच झाला आणि ई इथे प्रिंट झालाय. ई प्रिंट झालेला आहे, ई ऑथेंटिकेशन फेल्युअर. ई ह्या त्या क्लासचं नाव आहे आणि ही त्याची इन्फॉर्मेशन आहे, ऑथेंटिकेशन फेल्युअर. सपोज या एक्सेप्शनच्या ऐवजी मी ई फक्त टाईप केलंय, ई. आता रन होणार आहे का रे, माझ्या एक्सेप्शन क्लासचं नाव ई आहे म्हणून मी इथे ई लिहिलंय कॅपिटल. सांगा मला रन होईल का प्रोग्राम? नाही सर. बघूया आपण करून. वन टू थ्री रन झालेला आहे का? मगाच एक्झाम्पल, एक्सेप्शन हा कुणाचा आहे, पॅरेंट क्लास सगळ्या एक्सेप्शनचा आहे आणि इथे मी कन्सेप्ट वापरली. माझा जो युजर डिफाईन ई क्लास आहे त्याला मी सब क्लास बनवलंय एक्सेप्शन क्लासचा. मग तुम्ही इथे एक्सेप्शन वापरा काय किंवा त्या क्लासचा ऍक्च्युअल नेम वापरा काय. जसं की आपण अरिथमेटिक एक्सेप्शन हँडल करण्यासाठी इथे टाईप एक्सेप्शन क्लास वापरला काय किंवा अरिथमेटिक एक्सेप्शन वापरलं काय, सेम ते काय होतंय, हँडल होतंय. तेच लॉजिक इथे वापरलंय. मग इथे एक्सेप्शन लिहा पॅरेंट क्लासचं नाव किंवा ऍक्च्युअल एक्सेप्शन क्लासचं नाव लिहा ई, तरी सुद्धा ते हँडल होईल. कळालं? कळालं का डिफरन्स? ओके, तर हा प्रोग्राम समजला का सगळ्यांना? येस, प्रोग्राम समजला? हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो, मला आवाज येत नाहीये कुणाचाच. प्रोग्राम समजला का चेतन, प्रशांत, पुष्कर? Yes, sir. ओके. Yes, sir. So it is very simple. So this is the answer of your practical and this is the output. तर आपण उद्या डिटेलमध्ये थ्रो आणि थ्रोज कीवर्डचा यूज बघणार आहोत. ते आपलं नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे. सो थर्ड क्वेश्चन काय आहे, राईट द एक्सेप्शन थ्रोन बाय द फॉलोइंग कोड. आता बघा इथे काय लिहिलेलं आहे, इंटिजर INTS नावाचा एक मल्टी डायमेन्शनल म्हणजे 2 डायमेन्शनल ॲरे घेतलेला आहे. ओके, आणि काय केलंय, 1 2 3 एका रो मध्ये, दुसऱ्या रो मध्ये नल व्हॅल्यू आणि तिसऱ्या रो मध्ये 7 8 9 केलेलं आहे. आपण करून बघूया. या क्लासमध्ये करूया. एक ॲरे तयार केलाय, काय, इंटिजर. ओके, इंटिजर या रॅपर क्लास. नाव काय दिलंय ॲरेला, INTS इज इक्वल टू, पहिल्या रो मध्ये 1 2 3 आहे, 1 2 3. सेकंड रो त्याच्यामध्ये त्यांनी नल सांगितलंय, राईट. नेक्स्ट 7 8 9 कॉमा 7 8 9. काय केलंय, सिस्टीम डॉट प्रिंटएलएन value is equal to message plus INTS array name 1 1 at 1 1 आणि त्याची व्हॅल्यू
मेथड वापरले इंट व्हॅल्यू. ही काय रॅपर क्लासची मेथड आहे. आपण बघितले ना रॅपर क्लास. इंटिजरचा रॅपर क्लास कोणता आहे? INT डेटा टाईपचा इंटिजर आहे हा. त्या रॅपर क्लासचा एक रॅपर क्लास यूज केलेला आहे आणि INTS ॲरेचं नेम वापरलंय. रॅपर क्लासची ही मेथड आहे. सेव्ह. व्हॅल्यू प्लस व्हॅल्यू प्लस INTS राईट आहे. INTS 1 INT व्हॅल्यू int value. Write the exception thrown by the following code. Print screen not visible. Okay, I will share again. हे दिसते का स्क्रीन? Yes, sir. तर आता मी तो प्रोग्राम टाइप केलेला आहे इथे. राइट. इंटीजर INTS. Okay, 1 2 3 then comma null then comma 789 system.out.println value is equal to plus INTS 11 dot INT value. Okay. Save. CLS. तर तिथे एरर येत आहेत. आयडेंटिफायर एक्सपेक्टेड व्हॅल्यू illegal start of value 12 errors. So तिथे त्यांनी एक्सेप्शन विचारले. सो राईट द एक्सेप्शन थ्रोन बाय दी फॉलोइंग कोड. तर आपल्याकडे एक्सेप्शन कोणते कोणते आहेत वर त्यांनी टाइप्स दिलेले आहेत. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, आउट ऑफ मेमरी एक्सेप्शन, सिक्युरिटी एक्सेप्शन, स्टॅक ओव्हरफ्लो, ॲरे स्टोअर एक्सेप्शन, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. तर इथे या कोडने काय होतंय? एरर येत आहेत. ओके. सो इथे एक्सेप्शन ऑकर होत नाहीये आपल्याला दिसते. तर इथे काय ऑकर होतंय? एरर ऑकर होत आहेत. सो इट इज नॉट करेक्ट. सो हिअर राईट डाऊन इट थ्रोज एरर किंवा इट जनरेट एरर्स. Okay, so next here practical ends, I think. So we will see practical number 26 and 27 tomorrow. It contains use of throw and throws keyword. So we will study this in detail in tomorrow's lecture. Okay.